तर इंस्टा 360 यूज करून मी पहिल्यांदाच मोटो ब्लॉग करतो आहे. अजून माईक अटॅच केलेलं नाही आहे. हेल्मेट घातल्यानंतर माईक अटॅच करतो आणि बघू कसा आवाज येतो. आपला माईक अटॅच झालेला आहे असं मला वाटतं आहे. तर बघू, एक ट्रायल तर घेऊन बघूया कसा आवाज येतो आहे काय, त्याच्यामुळे आपल्याला समजेल. तर आपण बिल्डिंगच्या बाहेर पडतो आणि मोबाईल घेतला आहे मी. मला वाटलं मोबाईल विसरलो की काय. वातावरण तर मस्त झालं आहे, पाऊस नाही आहे. बघूया आता. आणि माझा फोन वाजला आहे घराच्या बाहेर आल्याला. थांबा, मला जरा फोन उचलू द्या. फर्स्ट टाईमच आहे इंस्टा 360ने मोटो ब्लॉग करायचा. आपण सध्या ट्रायल घेतो आहे आणि एक ब्रेकफास्ट राईड करून येऊ. ब्रेकफास्ट राईड म्हणण्यापेक्षा एक वडापाव करून येऊ. फक्त छोटे छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, जास्त मोठे करून काय फायदा नाही. आणि ते परत सिस्टीममध्ये टाकून एडिट करायला पण खूप त्रास होतो. आणि हिमालयांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की थोडी जरी चालवली की गरम व्हायला सुरुवात होते. आता माझ्या पायांना हीट फील करतो आहे मी. आणि जर ट्रॅफिक जाममध्ये लागलंच तर झालं कल्याण. हायवेला एकदम जबरदस्त चालते गाडी, पण ह्या हिटिंगचा इश्यू काय सॉल्व होत नाही. आणि आज वटपौर्णिमा आहे, तर बघा वडाच्या झाडाची पूजा चालू आहे. इंस्टा 360 खूप लोक ना हेल्मेट माउंट करतात आणि व्लॉगिंग करतात. पण मी बोललो की चला आज हँडलबारवर ठेवून ट्राय करूया. माझ्याकडे गोप्रो आहे जो मी हेल्मेटला लावतो. पण ये कुछ नया आइटम करके देखते. आणि आता जो पुढे मला जंक्शन येईल तिथून लेफ्ट घेतला की छोटा मोरबे डॅम येतो. आणि सरळ सरळ घेतलं की गाडेश्वर डॅम. आणि मस्त रस्त्याचं काम पण आहे. आधी खूप छोटा रस्ता होता, ब्रिज पण नवीन तयार होतो आहे. ऑलमोस्ट झाल्यासारखंच आहे. कदाचित उद्घाटन बाकी असेल किंवा टेस्टिंग. हे बघा, हा नवीन ब्रिज तयार झाला आहे, उद्घाटन बाकी आहे असं समजू आपण. एकच गाणं आठवतं आहे मला आता. मंद धुंद ही गुलाबी हवा, प्रीतीचा हा गंध शराबी नवा. आवाज काही चांगला नाही माझा, पण ठीक आहे ना, भावना समजून घ्या. अतिशय सुंदर रस्ता, वळणावळणाचा. फक्त गाड्या सांभाळून चालवा. ओव्हरटेक करणारे पण खूप असतात ना. आणि आता आपण टेमघरला पोहोचलो आहे. टेमघरहून राईड घेतला की मस्त वडापाव खाऊया एक. आणि सॅटर्डे संडे इकडे आले ना, इथे नेहमी पोलीस असतात. या पुढच्या ज्या आपण जंक्शनला जाणार आहेत ना, तिथे पोलीस पावसाळ्यात जास्त पाऊस असला की गाडेश्वर डॅमकडे जाऊ देत नाही, कारण तिथे नेहमी लोक बुडत असतात. ते बघा, बॅरिकेड आत्ता पण आहेत, पण आता पोलीस नाही आहे. शनिवार रविवार आले की फिक्स असतात तिथे. तुमचं रिसॉर्ट वगैरेचं बुकिंग असेल तर पुढे जाऊ देतील, नाही तर जाऊ देणार नाही. इथून आपण राईड घेतला. या राईडला आहे सलमान खानचं फार्म हाऊस. आणि मला वडापाव खायचा आहे म्हणून मी या रस्त्यावर आलो. नंतर मग यू टर्न मारून आपण परत गाडेश्वर डॅमकडे जाऊया. रस्ता तेवढाच झालेला आहे आणि इथे परत आपल्या गाडीचा फायदा घेत आपण चाललोय. खडखड 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 खराब. व्हेरी व्हेरी घाण रस्ता. हा जो जंक्शन आहे, नदी जो क्रॉस करू आपण आता, म्हणजे मी नाही करणार. तिथे पुढे गेले की सलमानचा फार्म हाऊस. आणि हा जो राईट साईडला दिसतो आहे छोटासा स्टॉल, त्याच्याकडे इतके छान भजी वडापाव असतात ना. तो आता आपण नाश्ता करूया, मग बाकीचं नंतर. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. पोलीस लोकांनी बॅरिकेड लावून ठेवलेत, पण पोलीस नसल्याचा फायदा. जीने की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए, चाहे मेरा दिल जाए.
सुंदर आहे. मुलं मला हात देत आहे आणि मी पण त्यांना हात दिला आहे. हे सगळे जांभळाची झाड आहे, करवंदाची झाड आहे. सीझनमध्ये इथं पूर्ण असा खच बसलेला असतो झाडांचा, जांभळ पडलेला. आणि या टर्नवर स्लो करायची. खाली एकदम जास्त स्लोप आहे आणि वळण पण आहे. खूप लोक स्लिप होतात इथे, ज्यांना माहीत नाही त्यांचा खूपच जास्त इश्यू होतो. कारण जोरात येतात, रस्ता अनोळखी असतो आणि डायरेक्ट झाडावर जातात. मग ओम नमः शिवाय. आणि हे आहे गाडेश्वर मंदिर. आपण इथून बाहेरून पाया पडून घेऊ आता. आशीर्वाद असू द्या देवा, सुख शांती नांदू द्या, सगळ्या संकटापासून दूर ठेवा. खूप गर्दी असते नाही ते या पॉईंटला पण. ये कुछ नया बन रहा है. इथे पण नवीन रिसॉर्ट होतंय वाटतं. जोरदार बांधकाम चालले तिथे सगळीकडे. जी हिरवळ आहे ना, ही काय सापडणार नाही म्हणजे अजून 10 वर्षांनी इथे. जसं लोणावळ्याचं झालंय, खंडाळ्याचं झालंय, महाबळेश्वरचं झालंय, ती सगळी हिरवळ तशी तिथे पण संपणार आहे आता. हे बाबा, हे तर सगळं तोडलं. अरे अरे अरे, तुम्हाला दिसतच असेल कन्स्ट्रक्शन सगळीकडे. सगळीकडे आता फार्म हाऊस. जेव्हा कोविड होता तेव्हापासून आम्ही इथं येतोय, आणि मी सायकलवर. इथे काहीच नव्हतं, तर आता इथे ज्या प्रकारे कन्स्ट्रक्शन चाललंय त्याच्यानुसार कळतं की भविष्यात इथे काहीच नाही राहणार. आपल्यासमोर बघा काय आहे. आता किती तुम्हाला दिसलं असेल काय माहिती, झूम करून दाखवेल मी. आताशा असे हे नवे काय माझे. आणि आताच तुम्हाला मी बोलतच होतो, आणि इथे बघा काय ॲक्टिव्हिटी चालू आहे. सगळा डोंगर पोखरून टाकला आहे. म्हणजे हिरवळ आहे ना, ही विचार करण्याच्या पलीकडे खराब केली आहे. सिमेंटी कॉन्क्रीटचं जंगल जे म्हणतो ना आपण, हे जंगल जाऊन आता इथे कॉन्क्रीटचं जंगल होणार आहे. आणि आता एक चढ येईल आपल्याला. जो जड जस्ट आपण क्रॉस केला की आपल्याला दिसेल गाडेश्वर डॅम. आणि गाडेश्वर डॅमच्या पुढे बॅकवॉटर आहे, तिथपर्यंत आपण जाऊया, टावरवाडीपर्यंत. गावाचं नाव आहे टावरवाडी. आणि त्या टावरवाडीवरून रिटर्न येऊ. पण तिथे थांबायला पण काही नाही आहे. आता इथे तुम्हाला लेफ्टला जे गेट दिसतं आहे ते आहे गाडेश्वर डॅम. आता इथे आपण थांबू, कॅमेराला स्टिक लावू, आणि मी कॅमेरा माईक बंद करतो कारण मला तिथे आता स्टिक लावून दुसरे जरा व्ह्यू घ्यायचेत. तर असा होता आपला फर्स्ट मोटो ब्लॉग इन्स्टा 360 यूज करून. आणि असा मी टावरवाडीला पोहोचलो आणि रिटर्नची जर्नी चालू केली. तर मला ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हिरवळीचा आनंद घ्या.